हॅलो फ्रेंड्स, सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. आज आपण ग्रुप बीचा जो पेपर झाला होता 2 फेब्रुवारीला त्याची आपण आज ॲनालिसिस बघणार आहोत. फक्त हिस्ट्रीचे ॲनालिसिस आज बघणार आहोत. तर हा माझा डी सेट होता. डी सेट मला मिळाला होता, तर बघूयात. तर यामध्ये पहिलाच क्वेश्चन होता की 1909 कामगार हितवर्धक सभा या संघटनेची स्थापना करून कामगारांना शिक्षण, कायदेशीर सल्ला देण्याचे काम खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केले? तर याचं ऑप्शनमध्ये होतं भिवाजी नरे, सीताराम बोले, हरिहर सोनवणे आणि बॅरिस्टर हरिश्चंद्र तालचेकर. तर याचं उत्तर आहे 3 नंबरचं, म्हणजे क जे आहे ना ते याच्यात नाही आहे. क हे हरिहर सोनवणे याच्यात नाही आहे ऑप्शनमध्ये, ते चुकलेलं आहे. तर मग आपण जर काय एलिमिनेट केलं तर क जिथं आहे ते 2 कट होतात आणि ब का ड. आता ड जर बघितलं ना तर हे पण नाव एवढं आपल्या वाचण्यातलं नाही आहे जेवढं भिवाजी नरे आणि सीताराम बोले आहेत. पण आपण तरी पण ते घेऊन जाऊ आणि ब आणि ड हे जर आपण टिक केलं तर हेच त्याचं उत्तर बरोबर येते. तर कामगार हितवर्धक सभा ही 1909ला स्थापन झाली होती, मुंबईमध्ये झाली होती. तर हिचं सगळ्यात महत्त्वाचं काम होतं की कामगारांना शिक्षण द्यायचं, त्यांना कायदेशीर सल्ला द्यायची आणि दुखापतीनंतर त्यांना नुकसान भरपाई मिळण्यामध्ये मदत करायची किंवा त्यांना सल्ला द्यायचा. 12 तासाचा दिवस करण्याची शिफारस पण ह्या समितीनेच केली होती आणि संघटनेने केली होती. आणि ह्या संघटनेचं एक साप्ताहिक होतं, कामगार समाचार नावाचं साप्ताहिक होतं कामगार हितवर्धक सभा या संघटनेचं. येऊ शकतं आपल्याला की कामगार समाचार हे साप्ताहिक कुठल्या संघटनेचं होतं? तर कामगार हितवर्धक सभा हिचं ते साप्ताहिक होतं. तर याच्यानंतर आपल्यासाठी कामगारांच्या ज्या इतर ज्या संघटना आहेत त्या पण तेवढ्याच महत्त्वाच्या आहे. त्यामध्ये कुठली येतं? सोशल सर्व्हिस लीग आहे. ती 1911ला स्थापन झाली होती. सोशल सर्व्हिस लीग ही कोणी केली होती? तर नारायण मल्हार जोशी म्हणजे नामो जोशी यांनी केली होती. आणि मदत कोणी केली हे पण महत्त्वाचं आहे. ज्याप्रमाणे इथं आपल्याला हे ऑप्शन दिलेत ना, तसंच आपल्याला त्या सोशल सर्व्हिस लीगला पण ऑप्शन देतील. तर नारायण मेघाजी लोखंडे हे तर असणारच आहे. त्यांच्यासोबत असणारे गोपाळ देवधर आणि नरेश अप्पाजी द्रविड. म्हणजे कामगार सोशल सर्व्हिस लीग ही 1911ला स्थापन झाली. नामो जोशी होते, त्याच्यानंतर गोपाळ देवधर आणि नरेश अप्पाजी द्रविड यांच्या मदतीने त्यांनी जी संघटना स्थापन केली होती सोशल सर्व्हिस लीग. त्याच्यानंतर आयटक, इंटक हे पण आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये परत एक महत्त्वाचं आहे मद्रास लेबर युनियन, जी 1918ला स्थापन झाली होती. मद्रास लेबर युनियन ही जी संघटना होती ना ती पण महत्त्वाची आहे. ती संघटना जी ना ती BP वाडिया यांनी ती केली होती. BP वाडिया. हा झाला आपला पहिला क्वेश्चन. त्याच्यानंतर सेकंड, होम रूल म्हणजे काय? खूपच वन लाईनर क्वेश्चन होता, पण सगळेच ऑप्शन फक्त ड जर सोडलं ना तर सगळे ऑप्शन हे बरोबरच वाटत होते आणि तेच करायचं होतं. त्या सगळ्यांसोबतच जायचं होतं, कारण की आयोगाने नंबर 3चा ऑप्शन दिलेला आहे. आता जो ड आहे ना तो ड जर का आपण लक्ष देऊन वाचला ना तो स्वशासनास प्रतिकार करणे. आता आपण स्वतःच्या शासनाला का प्रतिकार करू? ज्याच्यासाठी आपण भांडतोय इंग्रजांसोबत, आपल्या ज्याच्यावरूनच वाद सुरू आहे ते आपल्याला कसं नको असणार आहे? स्वशासनास प्रतिकार करणे. हे आपण एलिमिनेट जर केलं तर ड नाही आहे, एलिमिनेट होत नाही. मग त्यात ड कुठेच दिलेलं नाही आहे त्यांनी एलिमिनेट करायला. त्याच्यामुळे आपण ब क हे ऑप्शन टिक करायचं आहे. आता होम रूल लीगबद्दल जर बोलायचं झालं तर होम रूल लीग ह्या 2 प्रकारच्या, एक टिळकांची आणि एक ॲनी बेझंट यांची. टिळकांची जी होम रूल लीग आहे ना त्याला इंडियन होम रूल लीग असं नाव होतं. जी मुंबई सोडून इतर म्हणजे काय तर वऱ्हाड, मध्य प्रांत, कर्नाटक, महाराष्ट्र, पण महाराष्ट्र ऑल महाराष्ट्र का नाही तर मुंबई सोडून इतर महाराष्ट्रामध्ये ती होती. आणि त्याच्यानंतर ह्या टिळकांची जी होम रूल लीग होती ना तिच्या 6 शाखा होत्या, 6. तर दुसरी जी होम रूल लीग आहे ती ॲनी बेझंट यांची होती. ती सप्टेंबर 1916मध्ये स्थापन झाली होती. तर ॲनी बेझंट यांच्या होम रूल लीगचं क्षेत्र हे सगळं महाराष्ट्र, सगळं मुंबईसहित महाराष्ट्र होतं. पण टिळकांची होम रूल लीग जर विचार केला तर मुंबई सोडून महाराष्ट्र असं आहे. आणि ॲनी बेझंट यांचं मुंबईसहित महाराष्ट्र, मद्रास, उत्तर आणि दक्षिण भारत इथं ॲनी बेझंट यांचं होम रूल लीग चालत होतं. तर त्याच्यापेक्षा आता महत्त्वाचा क्वेश्चन असा बनू शकतो की होम रूल लीग होती ना तर त्याच्या भरपूर ठिकाणी शाखा होत्या. मग त्या शाखेचं नेतृत्व कोणी केलं? ती शाखा कोणी सांभाळली? तर खापर्डे जे आहे ना ते अमरावतीची शाखा सांभाळत होते. अमरावतीमध्ये होम रूल लीगची शाखा कोणी काढली? तर खापर्डे यांनी काढली. आणि नागपूर होम रूल लीगची जी स्थापना आहे ती मुंजे यांनी केली होती. मुंजे, खापर्डे हे नाव आपले खूप चांगल्या ओळखीचे आहेत. खापर्डे अमरावतीत आणि मुंजे नागपूरमध्ये. अमेरिकेत सुद्धा होम रूल लीगची स्थापना केली होती. तर त्यामध्ये लाला लजपतराय, हार्डीकर आणि शास्त्री हे 3 नाव आपल्याला लक्षात ठेवायचे. अमेरिकेतली जर होम रूल लीगचा बद्दल प्रश्न आला तर लाला लजपतराय, हार्डीकर आणि शास्त्री हे नावं खूप महत्त्वाचे आहेत.
तर यांनी मदत केली होती. आता सभासदची संख्या पाहिली ना तर जे हे आहेत लोकमान्य टिळक त्यांची होम रूल लीग ही जास्त फेमस होती. त्याच्यामध्ये 14,000 सभासद होते लोकमान्य टिळकांच्या होम रूल लीगमध्ये. आणि अँनी बेझंट यांची जी होम रूल लीग होती तिच्यात फक्त 7,000च होते. 7,000 त्यांचे कार्यकर्ते होते, सभासद होते. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, झाशीची राणी म्हणजे सर्व बंडखोरांमधील एकमेव पुरुष होती. झाशीची राणी म्हणजे सर्व बंडखोरांमधील एकमेव पुरुष होती असं विधान कोणी केलं होतं, असा क्वेश्चन आहे. असं विधान कोणी केलं होतं? तर आपल्याला हा क्वेश्चन बघा, मागच्या वेळेस एक क्वेश्चन होता लॉर्ड 1857च्या उठावाच्या वेळी. कुठला मला आठवत नाही एक्झॅक्टली क्वेश्चन, पण आपल्याला हे वाक्याच्या वेळेस जर कोण होतं ना, म्हणजे कोण झाशीच्या राणीबद्दल असं वाक्य बोलू शकतं, जेव्हा त्यांनी काहीतरी बघितलं असेल तिचं तेव्हाच ना, तिचा पराक्रम बघितला असेल तेव्हाच एखादा व्यक्ती असा दुसऱ्या व्यक्तीबद्दल बोलू शकतो. तर आपल्याला हे माहिती आहे की झाशीची राणी जेव्हा उठावाचं नेतृत्व करत होती तर ती तिला जो म्हणजे विरोधी जो इंग्रज अधिकारी होता तो ह्युरोज होता. ह्युरोज यानेच हे वाक्य म्हटलेलं होतं, झाशीची राणी म्हणजे बंडखोरांमधील एकमेव पुरुष होती असं. तर हे बाकीचे कोण आहेत? तर जॉन लॉरेन्स जो आहे ना तो पंजाबचं नेतृत्व करत होता. म्हणजे इंग्रजांच्या वतीनं हा पंजाबमधील बंड हे मोडून काढत होता. कोण? जॉन लॉरेन्स. आता हा लॉरेन्स फक्त एकीकडेच नाही आहे किंवा हा कॅम्पेबल आहे, हा फक्त एकाच उठावाचं नेतृत्व करतोय असं नाही आहे. तर हे मिक्स आहेत, बरेच 2-3 जण मिळून पण एका ठिकाणचं नेतृत्व म्हणजे उठाव मोडून काढतायत ते. आता त्या क्वेश्चननुसार आपल्याला ठरवायचं की ऑप्शन काय द्यायचं आहे. जसं की इथं हे माहिती होतं झाशीची राणी, ह्युरोज माहिती होतं, तर आपल्याला तसंच यांच्याबद्दल पण माहिती पाहिजे. आता कॉलिन कॅम्पेबल कोण आहे? तर हा कॅम्पेबल कानपूरचं जे उठाव केलं होतं तात्या टोपे आणि नानासाहेब पेशवे यांनी, तर त्यांचा उठाव जो मोडून काढला होता ना तो या कॅम्पेबलनी काढला होता, कॉलिन कॅम्पेबलनी. तर असेच आपल्याला महाराष्ट्रातले पण उठाव पाहायला पाहिजे आणि तिथले उठाव कोणी मोडून काढले होते त्या इंग्रज अधिकाऱ्यांचे नावं पण आपल्याला इथं माहिती असणं महत्त्वाचं आहे. तसं मी 2-4 नावं सांगते तरी. दिल्लीतला जो उठाव होता तो जॉन निकल्सन, हडसन आणि लॉरेन्स या तिघांनी मोडून काढला होता. मुंबईतला उठाव. कानपूरचा उठाव आत्ताच आपण पाहिलं, कॉलिन कॅम्पेबल हॅवलॉक यांनी उठाव मोडून काढला होता. तर कानपूरचं जे नेतृत्व आहे ते नानासाहेब पेशवे आणि तात्या टोपे यांनी केलं होतं. त्याच्यानंतर ग्वाल्हेरचं जे नेतृत्व होतं हे तात्या टोपे यांनीच केलं होतं आणि त्यांचं उठाव कोणी मोडला होता? तर ह्युरोज यांनी मोडला होता. आसामचं जे नेतृत्व होतं ते मनीराम दिवान यांनी केलं होतं. पंजाबचं नेतृत्व बघितलं आपण, पंजाबचं नेतृत्व म्हणजे उठावाचं नेतृत्व, पंजाबमधील उठावांचं नेतृत्व हे तिथले लोक आणि सैन्य यांनी केलं होतं, पण इंग्रजांच्या वतीनं तिथं जॉन लॉरेन्स हा होता. अशा प्रकारे आपल्याला याच्याबद्दल माहिती असणं खूप गरजेचं आहे. अशाच प्रकारचे क्वेश्चन आपल्याला म्हणजे याच्यात पण आला होता, राज्यसेवेला पण क्वेश्चन होता की कानपूरचा उठाव कोणी केला होता, तर तिथं नानासाहेब पेशवे पण होता आणि तात्या टोपे पण होतं. आपल्याला लगेच तात्या टोपेच आठवतं, पण त्यांनी उत्तर नानासाहेब पेशवे दिलं होतं. तर असं का झालं? तर नानासाहेब पेशवे हे तिथले मेन होते आणि त्यांच्या अंडर हा तात्या टोपे होता. म्हणजे नाव जर घ्यायचं असेल तिथल्या उठावाचं कोणी केलं, तर जरी दोघांनी केलं असेल तरी मेन जो लीडर होता तो नानासाहेब पेशवे हेच होतं. पण काही ठिकाणी आयोगाने त्याचं उत्तर तात्या टोपे पण दिलेले आहे, पण राज्यसेवेला त्यांनी फक्त नानासाहेब पेशवे हे बरोबर दिलेले आहे तिथं. त्याच्यानंतरचा पुढचा क्वेश्चन बघा आपला काय, तर तो क्वेश्चन नंबर 4. 27 जुलै 1889 रोजी लंडन येथील राष्ट्रीय काँग्रेसच्या ब्रिटिश इंडिया कमिटीची स्थापना खालीलपैकी कोणत्या व्यक्ती संबंधित होत्या? ही जी कमिटी होती ब्रिटिश इंडिया कमिटी, ह्या संस्थेच्या स्थापनेमध्ये कोणत्या व्यक्तींचा सहभाग होता, असा हा क्वेश्चन आहे. तर त्यामध्ये आपल्याला हे जे आहे ना 1 नंबरचं ऑप्शन हे एकदम अननोन आहे. हे कुठे वाचलं, एखाद्याने वाचलं असेल, पण बऱ्याच जणांचं म्हणजे हे जे 2 आहेत ना हे आपण कुठेच वाचलेले नाही आहेत. पण याच्यातला हा ॲलन ह्यूम हे आपल्याला माहिती आहे, दादाभाई नौरोजी, उमेशचंद्र बॅनर्जी हे पण आपल्या ओळखीचे आहेत आणि याच्यामधला हा वेडनबर्ग आपल्या ओळखीचा आहे. तर आपण जर अशा एलिमिनेशन मेथडने जर गेलं ना की हा आपल्या ओळखीचाच नाही आहे, आपण तो कुठे वाचलेलाच नाही आहे, लगेच कळतं आपल्याला, क्लिक होतं की ह्या टॉपिकमध्ये आपण हा वाचलेला आहे, पण इथं ना हे लिंकच लागत नाही याच्यासोबत की हा कुठेतरी वाचलेला असेल म्हणून. तर त्याच्यामुळे हा जर ऑप्शन जर एलिमिनेट केला ना तर हा जातो आणि हा जातो. आता राहिला ब क आणि ब क ड. आता ड मध्ये दोन्हीकडे पण ब क तर आहेच, फक्त आपल्याला ड मध्ये कन्फ्युजन आहे. तर हे वेडनबर्ग जे आहेत ना ते राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेमध्ये पण यांचा सहभाग होता.
आणि हे ॲलम ह्यूम पण त्याच्यामध्ये होते, दादाभाई नौरोजी यांचा पण सहभाग होता. त्यामुळे आपण आपल्या ओळखीच्या लोकांना जर घेऊन जायचं म्हटलं तरी हा डी ऑप्शन आपल्यासोबत येऊ शकतो, कारण की हे वेडनबर्ग आपल्या ओळखीचे आहेत, ते अननोन नाही आहेत अजिबात. त्यामुळे ह्या प्रश्नाचे जे उत्तर आहे ना ते 4 नंबर आहे, ब, क आणि ड राईट आहे. तर या प्रकारच्या ज्या अजून काही संस्था आहेत, असोसिएशन आहेत, ते आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. त्यातलं एक मी सांगते, ब्रिटिश इंडिया असोसिएशन. तर हे नाही का बंगालमध्ये स्थापना झाली होती याची 1851ला. देवेंद्रनाथ टागोर आणि राधाकांत देव यांनी स्थापना केली होती ब्रिटिश इंडिया असोसिएशनची. आता काही संस्था ज्या आहेत ना त्यांचं नाव असं सारखं आहे, ईस्ट इंडिया असोसिएशन, इंडिया असोसिएशन, इंडियन इंडिपेंडन्स असोसिएशन, असं सगळं सारखंच वाटतं त्याच्यामध्ये. पण आपल्या ओळखीचे जर आपण घेतले ना तर आपला क्वेश्चन 100% सुटतो त्यामध्ये. तर असं झालं हा 4था क्वेश्चन. त्याच्यानंतर 5व्या नंबरचा असा होता की योग्य विधान निवडायचं होतं. तर हा क्वेश्चन नाही का सोपाच होता, म्हणजे सोपाच क्वेश्चन होता हा. तर यामध्ये काय, भारतात पहिली सुती कापडाची गिरणी मुंबई येथे सुरू झाली. आता हे आपल्याला 100% माहितीच असतं की हो मुंबईतच सुरू झाली होती. भारतातील पहिली ताग गिरणी रिश्रा येथे सुरू झाली, हे पण सेंटेन्स बरोबर आहे. आणि पहिली जी सुतगिरणी होती ती कावसजी नानाभाई दावर यांनी सुरू केली होती. तर हे तिन्ही ऑप्शन जे आहेत ना ते राईट आहे, त्याच्यामुळे उत्तर याचं ABC आहे. तर आता आपण आज सुती गिरणीबद्दल माहिती बघूयात. तर पहिली सुती गिरणी, कापडी गिरणी जी सुरू झाली होती ती 22 फेब्रुवारी 1854ला मुंबईत सुरू झाली होती. मुंबईत कोणी सुरू केली होती तर तिसऱ्या सेंटेन्समध्येच त्यांचं नाव आहे, कावसजी नानाभाई दावर असं त्यांचं नाव आहे, त्यांनी सुरू केली होती. त्याच्यानंतर तागाबद्दल जर बोलायचं झालं तर तागाची जी पहिली गिरणी होती त्याला तागाला काय म्हणतात, गोल्डन फायबर म्हणतात, गोल्डन फायबर. तर दुसऱ्या क्रमांकाचा हा वस्त्रोद्योग आहे. पहिला कुठला आहे, सुती कापड उद्योग, आणि दुसरा ताग वस्त्रोद्योग. तर पहिली जी गिरणी होती ताग गिरणी ती 1855ला रिश्रा कुठे, तर हे कोलकात्यामध्ये होती, इथे स्थापन झाली होती. तर एकूण जर पाहिलं आपण तागामध्ये तर पहिला पश्चिम बंगाल आहे, दुसरा आंध्र प्रदेश आहे, तिसऱ्या नंबरला बिहार आणि चौथ्या नंबरला UP. म्हणजे पश्चिम बंगाल हा फर्स्टला आहे. कशामध्ये, तर तागामध्ये. तागाला गोल्डन फायबर पण म्हणतात. आणि कंबाईनला दुसऱ्या वेळेस हा तागावर क्वेश्चन आला आपल्याला. एकदा गोल्डन फायबर कशाला म्हणतात असा क्वेश्चन आला होता, त्याचं उत्तर ताग होतं. बऱ्याच जणांनी रेशीम केलं पण रेशीम त्याचं उत्तर नव्हतं, तर ताग होतं असं. तर याच्यामध्ये जर आपण पाहायला गेलं ना तर एकूण वस्त्रोद्योगामध्ये सुती कापड उद्योगाचा जो वाटा आहे तो 14%. त्याच्यानंतर मुंबई आणि अहमदाबादला भारताचे मॅचेस्टर असे म्हणतात. का, तर तिथं खूप मोठ्या प्रमाणात कापड उद्योग आहे. मुंबई आणि अहमदाबादला भारताचे मॅचेस्टर म्हणतात. तर मुंबईला भारताचे कॉटोनोपोलिस म्हणतात. त्याच्यानंतर आता आपण ताग पाहिलं, सुती गिरणी पाहिली, आता आपण एकदा लोकर वस्त्रोद्योगाची माहिती बघूया. तर लोकर उद्योग जो आहे ना तर 1876ला कानपूर येथे पहिली देशातील आधुनिक लोकर गिरणी सुरू झाली होती. पहिली आधुनिक म्हणता येईल त्याला. तर त्या गिरणीला, कापड गिरणीला लाल इमली असं पण म्हणतात, लाल इमली. तर एकूण जर पाहिलं ना लोकर उद्योगामध्ये तर पंजाब हा आघाडीवर आहे, पंजाब. त्याच्यानंतर महाराष्ट्र. तर महाराष्ट्रामध्ये फक्त मुंबई येथेच त्याचं उत्पादन होतो किंवा उद्योग तो चालतो, वस्त्रोद्योग, लोकर उद्योग. हां. त्याच्यानंतर आपण रेशीम उद्योग जर पाहायचं म्हटलं तर रेशीम उद्योग पण महत्त्वाचं आहे. तंतूंची राणी कोणाला म्हणतात, तर रेशीमला म्हणतात. तंतूंची राणी म्हणजे कशाला म्हणतात, तंतूची राणी रेशीम उद्योगाला म्हणतात. तर त्याच्यानंतर मूग रेशीम नावाचा एक प्रकार आहे. मूग रेशीम म्हणजे रेशीममध्ये पण प्रकार असतात, टसर, एरी, मूग, तुती, हे रेशीमचे प्रकार आहेत. तर त्याच्यामधले मूग रेशीम जे आहेत ना त्याला गोल्डन सिल्क म्हणतात. गोल्डन सिल्क जे ते मूग रेशीमपासून तयार केलं जातं. रेशीम उद्योगामध्ये चीन जो आहे तो पहिला आहे, दुसरा क्रमांक भारताचा लागतो. त्याच्यानंतर बघा कर्नाटकमध्ये सगळ्यात जास्त रेशीम उद्योग होतं. आपल्याला महत्त्वाचं आहे रेशीम उद्योग, कारण की ताग विचारलंय, त्याच्यानंतर सुती विचारले, आता लोकर विचारू शकतात, ताग विचारू शकतात, त्यामुळे आपल्याला ते करणं खूप गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे ते. त्याच्यानंतर 6वा क्वेश्चन जो होता कुठला, कोल्हापूर येथे 27व्या पलटणीतील हिंदी शिपायांनी खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली 31 जुलै 1857चे बंड केले. तर त्यामध्ये आता हा क्वेश्चन सोडवल्याने बघा, नानासाहेब पेशवे आपल्याला माहिती, त्यांनी कानपूरचं उठावाचं नेतृत्व केलं होतं, त्यामुळे ते कोल्हापूरला येणार नाही. रंगो बापूजी गुप्ते हे पण नाही येणार.
का तर आपण त्यांना बघतो की ते साताऱ्यातले जे प्रतापसिंह होते त्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यातच ते गुंतले होते. ते तिथं साताऱ्यापुरते त्यांचं काम केलं होतं त्यांनी. तर ते भीमानाईक जे आहेत ना ते भिल्लांच्या उठावाचं नेतृत्व करणारे व्यक्ती होते. त्यामुळे हे पण येणार नाही. म्हणून आपलं उत्तर एक रामजी शिरसाट रामजी शिरसाट हे आपलं उत्तर आहे. तर रामजी शिरसाट यांनी जो बंड केलं होतं त्याच्या विरोधात इंग्रज जो अधिकारी होता त्याचं नाव ग्रँड जेकब असं होतं. ग्रँड जेकब त्यांनी हा उठाव यांचा मोडून काढला होता. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आपला असा आहे की सती प्रथेबद्दल शास्त्राच्या संमतीने केलेला खून, म्हणजे सती प्रथेबद्दल एक वाक्य शास्त्राच्या संमतीने केलेला खून असे कोणी म्हटलेले आहे सती प्रथेला? तर त्याचं उत्तर जे आहे ना ते राजा राममोहन राय यांनी म्हटलेलं आहे. आता इथं नाही का थोडं डोकं लावण्यासारखी गोष्ट आहे बरं का. आता महात्मा फुलेंनी काय म्हटलेलं आहे हे आपल्याला माहितीच असतं. आता आपण जेव्हा महात्मा फुले वाचतो तेव्हा सतीप्रथा, खून हे असं आपलं काही वाचलेलं नाही आहे. त्याच्यानंतर लॉर्ड बेंटिंग आहे. ह्या लॉर्ड बेंटिंग हा इंग्रज माणूस, त्याला काय शास्त्राबद्दल माहिती आहे? शास्त्राच्या संमतीने असं म्हणू शकतो का तो? म्हणजे लॉजिक लावायचं असेल तर म्हणते मी, ज्याला माहिती त्याला तर माहितीच आहे, पण मी इथं असं लॉजिक लावलं होतं. मी काही हा प्रश्न वाचलेला नव्हता, हे काहीच म्हणजे माहिती मला नव्हती. त्याच्यानंतर आता दोनच ऑप्शन आपल्याकडे, राजा राममोहन राय आणि ईश्वरचंद्र विद्यासागर. तर परीक्षेत पेपर कुठल्या व्यक्तीबद्दल परीक्षेत जे ना तो पेपरमध्ये कुठल्या व्यक्तीबद्दल प्रश्न येऊ शकतो हे आपल्याला कळलं पाहिजे. आता बघा ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्याबद्दल प्रत्येक पेपरला प्रश्न असेलच का? असूही शकतो पण नसूही शकतो ना. पण राजा राममोहन राय हिचं म्हणजे त्यांच्याबद्दल असूच शकतो, 100% असू शकतो, कारण की त्यांचं काम खूप मोठं आहे. यांचे कामं कमी आहेत असं नाही आहे. पण आपण कसं एलिमिनेट केलं की हा इंग्रज अधिकारी आहे, हा हा जो व्यक्ती इंग्रज हा शास्त्राबद्दल काय बोलणार आहे ना, याला हे लागू होत नाही. महात्मा फुलेंना आपण सगळ्यांनी छान वाचलेलं असतं, त्यांच्याबद्दल अशी काही माहिती आपण कुठे वाचलेली नाही आहे. आता राहिले हे 2 ऑप्शन. तर इथं एक सोबत म्हणजे ऑप्शन नंबर 3 सोबत जाणं बरोबर ठरणार आहे, कारण की राजा राममोहन राय असं म्हणू शकतात, शास्त्राबद्दल माहिती आहे त्यांना. आपण त्यांचे जेव्हा वाचतो व्यक्ती म्हणून जेव्हा आपण त्यांना वाचतो ना तेव्हा म्हणजे इथं हे लागून जातं लॉजिक. त्याच्यानंतरचा जो क्वेश्चन होता, प्रार्थना समाज म्हणजे प्रत्येक समाजाचे संस्थेची स्थापना वर्ष होती, जोडा लावायचा होता. एकदम सोपा क्वेश्चन होता हा, त्याचं उत्तर 3 नंबर आहे. त्याच्यानंतर 9 नंबरचा क्वेश्चन जो आहे ना तो बघा, 26 जुलै 1876 रोजी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी स्थापन केलेल्या इंडियन असोसिएशनचे पहिले सचिव कोण होते असं विचारलंय त्यांनी. तर सगळ्यात अगोदर बघू की त्याचं उत्तर आहे आनंद मोहन घोष हे इंडियन असोसिएशनचे पहिले सचिव होते. स्थापना कुणी केली होती तर म्हणजे त्याचे अध्यक्ष जे होते ना ते सुरेंद्रनाथ बॅनर्जी होते. इथं नाही येते पण याचे अध्यक्ष जे आहेत ना ते कोण होते? सुरेंद्रनाथ बॅनर्जी. त्याच्यानंतर संस्थेची उद्दिष्टे काय होती तर देशात प्रबळ लोकमत तयार करायचं होतं, हिंदू मुस्लिम मैत्रीची भावना जोपासायची होती आणि सार्वजनिक चळवळ संघटित करून सामान्य नागरिकांना सहभागी करून घ्यायचं होतं, असं ह्या इंडियन असोसिएशनचं उद्दिष्ट होतं. आणि हे प्राध्यापक सुंदर रामन, आपण इतिहास वाचतो तेव्हा वाचतो का हे वाक्य जे आहेत व्यक्ती त्यांच्याबद्दल आपण काहीही वाचलेलं नाही आणि ते कुठे नाहीत. पण म्हणजे क्वेश्चन वाचताना ना आपण आपल्या ओळखीचे जे आहेत की बाबा यांच्याबद्दल मी वाचलेलं आहे, प्रत्येक पेपरला यांच्याबद्दल काही ना काही क्वेश्चन असतोच, असं म्हणून आपण जायचं. असं नाही की सगळं आपल्याला माहितीच असलं पाहिजे, सगळे नावं आपल्याला माहितीच असले पाहिजे, असं काही नाही आहे. आपला जेवढा अभ्यास आहे, आपल्याला जेवढी माहिती ना त्याच्यावरून पण आपण क्वेश्चन सोडवू शकतो. त्याच्यानंतरचा जो क्वेश्चन होता ना तो, खालीलपैकी नागपूरच्या कोणत्या राजाने आपल्या मृत्यूनंतरच्या वारसाची काहीच व्यवस्था न केल्याने कंपनी सरकारने त्याचे राज्य खालसा केले होते, असा हा क्वेश्चन होता. पण मी तो क्वेश्चन अटेम्प्टच केला नाही, कारण की हे आपल्या अजिबातच वाचण्यातलं नव्हतं. त्याचं उत्तरही मी टिक केलेलं नाही. काय होतं त्याचं उत्तर तर त्याचं कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला सांगा 10 नंबरच्या क्वेश्चनचं काय उत्तर होतं ते. तर जर का आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही मला परत सांगू शकता आणि आपण पुढचे जे जिओग्राफीचे जे क्वेश्चन आहेत त्याचा ॲनालिसिस पण घेऊ. मी अजून माझ्यामध्ये थोडी प्रगती करण्याचा किंवा अजून चांगल्या प्रकारे समजून सांगण्याचा किंवा अजून डेप्थमध्ये करण्याचा खूप प्रयत्न करते. मी डेप्थमध्येच करते, मी ॲनालिसिस खूप छान करते, पण आज हा पहिलाच ट्राय आहे, त्याच्यामुळे
जर काही चूक झाली असेल तर ते पण कमेंटमध्ये सांगा. आणि परत एक नवीन व्हिडिओ मी नक्कीच लवकर घेऊन येते जिओग्राफीचा. ओके, थँक्यू.